आता बॉलिंगला वाघमारे आणि स्ट्राईकवर प्रथमेश येंद्रे. पहिला बॉल. मित्तू, आज येंद्रे मला वाटते हेडशीच केला होता आहे. तुला काय वाटते? नाही, ती पहिली ओव्हर तो चार्ज नाही करावचा, दुसरी ओव्हर चार्ज करेल असं मला वाटते. तो थांबलेला एक लूज बॉलरसाठी. ओके. आणि 2 पॉवर प्ले आहे ना आज. मग 2 पॉवर प्ले, दुसरा पॉवर प्ले तो फायदा घेलूच ना, काय फायदा पॉवर प्ले नाही घेतला चान्स तर त्यांनी. बघूया दुसरा बॉल. आणि झेल डीजे. झेलची बाद. डीजे धन्यवाद मित्तू. बघूया राज आलेला आहे. राजासारखा खेळतो काय? वाईट चेंडू. अवांतर धाव. दिग्विजयाचा वाईट चेंडू. पाहूया पुढचा बॉल काय करतो सामना कलतील राज. आणि टटवलेला चेंडू. एक धावा. सुंदर अशी फिल्डिंग सचिन यांच्या मार्फत. बॉल थोडा ऑफ स्पिन झाला ग्राउंडवर. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. खूपच भरकटलेला चेंडू. जशकडीन तुम्हाला काय वाटते, पुढचा चेंडू प्रथमेश हा चान्स घेणार की नाही? मित्तू नो बॉल. पर सुद्धा युग. International tegen el drop. De afwaken doel liggen, de af del drop er zoet del drop nood. तू काय डिस्कशन चालू आहे ते? पंचांची वादावाद नाही करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार. गावाला मसाले राष्ट्र होईल सुद्धा द्वारा राष्ट्रद्रोह होईल. एक नवा कर. तुला काय वाटते? नाही, ती पहिली ओव्हर तो चार्ज नाही करावता, दुसरी ओव्हर चार्ज करेल असं मला वाटते. तो थांबलेला एक लूज बॉलर. नो बॉल. शाबास. आणि 2 पॉवर प्ले आहे ना. मग 2 पॉवर प्ले, दुसरा पॉवर प्ले तो फायदा. सोन्या नाकूर दिसतात आपल्या टीमला घेऊन. खूप बघूया दुसरा बॉल. सोन्या टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. क्रिकेट आहे आणि क्रिकेट करायचं. झेल घरी डीजे. झेलची बाद. डीजे
आणि अरे या चौका धन्यवाद मित्तू. काय असते देवीचं स्थान. बघूया राज आलेला आहे ते बरोबर सारखा खेळतो काय, पण आपले सगळे नाक्यावर कचराच असते. त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते जसं तर- IPL मध्ये डॉट बॉलावर एक झाड लावित 1500, तसं आपण काहीतरी केलं पाहिजे. वाईट चेंडू वाव. टटवलेला अवांतर चेंडू धाव. हातात जाईपर्यंत एक रन सुरक्षित असा प्रथमेश एंद्रे. दिग्विजयाचा वाईट चेंडू. पाहूया पुढचा बॉल काय करतो. शेवटचा सामना चेंडू. करतील राज. शेवटचा चेंडू आणि 2 बॉल शिल्लक या चेंडू. ओव्हर मध्ये. पाहूया राज सामना करतील वाघमाले यांचा. एक धाव. टटवलेला चेंडू हा हवेत आणि सुंदर सुरक्षित अशी लँड fielding. झालेला आहे सचिन यांच्या मार्फत. एकच रनात Ball संतुष्ट थोडा राहायला off-speed लागेल झाला दोन्ही ground वर. बॅट्समन यांना. प्रथमेश एंद्रेने नाकार No दिला या ball. फटक्यात. पंचांचा इशारा नो बॉल. खूपच भरकटलेला चेंडू. यश कठीण काय वाटते लास्ट बॉल चान्स घेणार की नाही एंद्रे. तो ज्या आता लेस बांधतो नाही, बुटाची लेस बांधते त्या हिशोबाशी वाटते मारील तो. तर बघूया काय करते तो. यश कठीण तुम्हाला सुंदर ग्राउंडेड फटका कार्पेट शॉट म्हणतात त्याला आमच्या कोहली भाषेत. घेणार की नाही आणि ओव्हरची समाप्ती इथेच. 11 रन 1 गडी मित्तू गमावलेला आहे तो म्हणजे असिस्ट एसीस या संघाने. पाहूया दुसरा षटक कोण घेऊन येतोय आपल्या संघासाठी. डीजे. आपले फोन आणला फोन घ्या नाही तुझ्या लाव गाणी लाव. पवार उत्कृष्ट असे चायनामॅन बॉलर आहेत रायटी बॉलिंगच्या ऍक्शन मध्ये. पाहूया सामना करतील येंद्रे प्रथमेश. सुंदर असा टटवलेला चेंडू. कव्हरच्या इथे एकच धाव मध्ये समाविष्ट राहायला लागेल एंद्रे यांना. पाहूया दुसरा चेंडू सचिन यांचा. सामना करतील ते म्हणजे आपले राज. राज अजूनपर्यंत त्याच्याकडून यश कठीण राजासारखी फलंदाजी न आलेली आहे. पाहूया दुसरा बॉल काय करतो. खूपच भरकडलेला चेंडू आणि आहे नो बॉल. नो बॉल. सायरन प्लीज डीजे. 1 मिनिट थांब. पाहूया फ्रीडचा सुंदर असा चेंडू पाहायला लागतो आणि जातो एसटी रक्षकच्या हातात.
सुंदर चेंडू यांचा सचिन यांचा, काहीच समजू नाही शकले राज. मितू पहिला बॉल त्यांनी बघ शॉर्ट पिच टाकला, आता हेटूच ठेविलेला आहे त्यांनी बॉल. म्हणजे काहीतरी माइंड सेटल असेल यांचं. खूपच भरकटलेला चेंडू, अंपायर यांचा सिग्नल वाईट. धन्यवाद अंपायर, तुम्ही सकाळपासून एवढी मेहनत घेत आहेत. इनफॅक्ट 5 दिवस पासून HCL ला पार पाडण्यासाठी खूप मदत केली आहे तुम्ही अंपायर जे पण आहेत ते सर्व. धन्यवाद त्यांचं HCL कमिटी यांच्याकडून. सुंदर टटवलेला चेंडू हवेत आणि या झेलची बाद. डीजे दोन बॉल शिल्लक या ओव्हर मधले. नवीन फलंदाज उत्कर्ष, हार्ड हिटर आहे असिस्ट एसिसचा उत्कर्ष. सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेला मारलेला आणि एकच धाव. सुंदर अशी चोरून धाव काढलेली आहे. शेवटचा चेंडू सामना गलती येंद्रे प्रथमेश. यशकडीन सुंदर बॉलिंग टाकतो इथे सचिन. असं का आपल्या गावात एकतरी कटर पाहिजे होता. तुमच्याने काय तुमचं बोलणं आहे? आपल्या गावात म्हणजे असा गोल ग्राउंड नाही. ते कटर घेऊन आपल्याला एकच रन भेटणार. ते आता आपल्याला गोल ग्राउंड बघायचंच आहे. सुंदर टटवलेला कव्हर चेंडू. ड्राईव्ह बघ चांगला मित्तू, ह्याला बोलतात कव्हर ड्राईव्ह. आणि तो येंद्र आहे ना बघ स्टार्टिंग पासून केलतो. म्हणजे आपल्या टीमला पुढे न्यायचंच आहे त्याला. येंद्रेचं बोलणं म्हणजे एकदम सेन्सिबल प्लेयर आहे. जेवढे मी मॅचेस बघितले त्यांचे, खूप माइंडसेट त्याचं स्ट्रॉंग आहेत खेळण्याच्या बाबतीत. आणि स्कोर 17 झालेला आहे. 2 ओव्हर झाली. विकेट झाले ते म्हणजे 2 ओव्हर 17 धावा, बिनवाद 2 गडी बाद. डीजे ते म्हणजे राहुल. उत्कृष्ट असे ऑफ कटर आहेत आपल्या टीमचे. पॉवर प्ले आहेत. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले. मित्तू दुसरा पॉवर प्ले घेतलेला आहे. समाचार तर घेणारच दोघं फलंदाज. येंद्रे काय थांबणार नाही आहेत. भले त्यांच्याकडे स्ट्राईक नसतील तरी पण. काय वाटते अशकडीन यावर मध्ये किती 6 हवेत तुम्हाला? 6 ते नाही बोलू शकतं, पण 20 रन तरी मारतील. पाहूया. पहिला चेंडू राहुल यांचा. टटवलेला चेंडू आणि जात आहे लॉंग ऑनच्या वरून. उत्कृष्ट फिल्डिंग. 2 धावा इथे चोरलेल्या आहेत. सूर्यकुमार यादव अशा फिल्डिंग करलेली आहे यांची.
याच्या नंतरचा सामना तो म्हणजे असिस्ट मेवरीज व वायस्काउट गॅलेक्टिकोज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग नंतर प्लीज टॉसअपसाठी दुसरा चेंडू टटवलेला असा सुंदर असा फटका. सुंदर फिल्डिंग ही आणि 3 धावा उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेश इंद्रे यांच्या मार्फत. तो कोण आहे स्ट्राईक वाला दुसरा? उत्कर्ष. हे फोन आला. दुसरे ओव्हरचा पॉवर प्लेचा तिसरा चेंडू सामना करतील प्रथमेश इंद्रे. यशकटीन काय वाटते चान्स घेणार की नाही या बॉलावरती? तो घेणारच मला वाटते. गेले मित्तू काय बरं वाटते त्यांना. सुंदर चेंडू सुंदर राहुल यांचा सुंदर चेंडू अपील केलेले आहे ग्राउंडवरती पण पंचांनी जो नाकार दिलेला आहे. मला वाटते एक टप्पा खाल्लेला आहे बॉलने. सुंदर गोलंदाजी आहे एव्हीएम स्ट्रायकरची आणि सोन्या खूप खुश दिसत आहे आम्हाला. टीमचे ओनर खूप स्ट्रेस घेतलेला त्यांनी पण आता काही तेवढं वाटत नाही त्यांना बघून. टटवलेला चेंडू आणि जात आहे सुंदर फिल्डिंग सुंदर यार. सुंदर एकदम जबरदस्त फिल्डिंग. यशकडीन काय बोलू शकता तुम्ही या फिल्डिंग बद्दल? खरंच मला सुरेश रैनाची याद आली आता. चांगलीच फिल्डिंग केली त्यांनी. म्हणजे संघाला 2 रन वाचविले मित्तू. मी बोललो तुला 20 रन तरी मारतील. आता ते 7 रन झालेले आहेत त्यांचे 4 बॉल. अरे ओव्हर मध्ये 20 की पूर्ण 3 ओव्हर मध्ये 20? अरे मित्तू रनच जास्ती झाले 20 कसे होतील. चौथा चेंडू येंद्रे. सुंदर गोलंदाजी ब्लॉक होल मध्ये टाकलेला होता. सुंदर म्हणजे सुंदर गोलंदाजी. जेवढी तारीफ करू तेवढी कमी आहे राहुल यांची. त्यांची स्टाईल एकदम क्लीन आहे. बॉलिंग ॲक्शन सेम रायटी जडेजाची याद देते. पाचवा चेंडू चौथा चेंडू माफ करा. लास्ट बॉल आहे. चौथा बोलला तो. आणि इथे लेग बाईस मध्ये आलेला आहे आणि जात आहे गचाल क्षेत्ररक्षण. 2 धावामध्ये ओव्हर झाले. काय वाटतं यावर्षी आपल्या गल्लीची दहीहंडी आहेत मजा करणार की नाही तुम्ही? 2025चे मानकरी म्हणजे डोंगरीकर तरुण मंडळ. तुला काय वाटते मित्तू आपल्या 9 वर्षांनी अंडी येतोय हे तुला कसं वाटतंय? अरे धमाल तर करणारच आपण पूर्ण. सर्व आहेत आपल्या जोडीला. पियुष खटान, अर्णव पेदे, दिवीट डोंगरीकर हे आपल्या गल्लीतलेच सभासद आहेत. तुम्हाला काय वाटते तू एन्जॉय करशील की नाही? काही मी बिमार ते- पडशील? मी एन्जॉय तर करणारच पण मला 2 वर्ष मी लेट झालेला आहे कोविडमुळे. ना ते आपली पहिलेच कधीच अंडी झाली आजची. ठीक आहे ना. सफलता का फल मीठा होता है. वाह क्या बात है मित्तू. पाहूया चौथी गोलंदाजीची ओव्हर घेऊन येत आहेत ते म्हणजे सचिन. मित्तू तोच सचिन त्यांनी दुसरी ओव्हर काढलेली. नाही दुसरी ओव्हर कशी काय सचिन काढेल? मग कोण काढील? त्यानेच काढलेली आहे. हा तोच काय. बेस्ट इकॉनॉमीतला गोलंदाज सचिन. खूपच सुंदर ऍक्शन आहे त्यांची. पाहूया प्रथमेश इंद्रे काय करतात. सुंदर ब्लॉक होल मधला चेंडू काय असा
हवेचा समाचार नाही घेतला, परंतु हे 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेश शेंद्रे. मेन म्हणजे फिटनेस आहे त्यांची यश कटीन. फिटनेस तर आहेच, तरच 2 रन होईल. दोन्ही खिलाडूंची सुंदर फिटनेस आहे, बॉडी लँग्वेज. पाहूया दुसरा चेंडू सचिन यांचा. सामना करतील प्रथमेश शेंद्रे. दुसरा चेंडू. आणि हा वाईट चेंडू. अवंतर धाव अशी. पंचांची वादावाद नाही करायची आहे प्लीज बॉलर. DRS आहे तुमच्याकडे उपलब्ध. एक DRS फक्त आहे. मला तर नाही वाटत राहुल घेणार, कारण त्यांच्यामध्ये खूप स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहेत. सागर रवानी छत्री घेऊन उभा आहे, त्यामुळेच हे होत आहे सर्व. रोहित बरगुडे. पंच वाईट आहे हा का? धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. दुसरा चेंडू. सामना करतील प्रथमेश शेंद्रे. सचिन यांचा. खूप टायमानंतर रायटी कटर दिसते आहे मला यश कटीन, खूप टायमानंतर. पाहूया दुसरा चेंडू. समाचार घेतील का येंद्रे? सुंदर चेंडू ब्लॉक होल मधला. पुन्हा एकदा तसंच एकदम चोटी घेण्यात यश झालेलं आहे, ते म्हणजे प्रथमेश येंद्रे आणि उत्कर्ष. उत्कर्षांना बघून मला करण अंबालाची याद आलेली आहेत. ISPL वाला प्लेयर. नक्कीच मित्तू, तो आज कोलकाता नाईट रायडर्समध्ये गाजवते, नाईट बॉलर झालेला आहे. तुला काय वाटते, तो 2 वर्षात मला वाटते IPL मध्ये येणारच. खेळणारच तो बाय. खूप मेहनत केली त्यांनी. तसंच त्याला अंबाला मधून तो मुलगा आहे आणि असाच वन साइड हिरो त्याला बोलतात. आपल्यामध्ये पण आहेत वन साइड हिरो, ते म्हणजे अमय गडेकर, माहीमचे उत्कृष्ट खिलाडू. पाहूया तिसरा चेंडू सचिन यांचा. सुंदर चेंडू कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. सुंदर फिल्डिंग ही पॉइंटला. कोणी अडवला बॉल? कोण आहे हो? तेजस यांच्या मार्फत. पाहूया 14 चेंडू. सामना करतील उत्कर्ष. सेम करण अंबाला यांच्यासारखा स्टान्स आहे त्यांचा खेळायचा. सुंदर गोलंदाजी, सुंदर फटका. गॅप काढलेला आहे. 2 धावा. सुंदर ओव्हर सचिन यांच्या मार्फत. काय असा समाचार नाही घेऊन दिला दोन्ही फलंदाजांना यश कटीन. याला म्हणतात ओरिजिनल बॉलिंग. बघा त्यांचा फिटनेस बघून त्यांना एक चान्स नाही भेटत. म्हणजे चांगलीच बॉलिंग काढलेली आहे सचिन याने. बघूया शेवटचा चेंडू. टटावलेला चेंडू जात आहे. आई माझी सीमारे. कोणाला पावते. पावली उत्कटला DJ. हो सुंदर सुंदर. याचकडीन असा बॉल तुला भेटला, तू काय करणार? मी ते नक्कीच 1 रनच करणार आणि नेक्स्ट ओव्हर स्ट्राईक घेणार. पियुष कटान आपले लाडके वाईस स्काउटचे टॅगर. मित्तू
कोलीन बोलावचं आहे. चालेल यश, तुझ्या आपली बघी काय म्हणजे पण. कोली भाषा. पाचवं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहेत दर्शन देवरे. सामना करतील उत्कर्ष. उत्कर्षाने एक षटकार मारलेला आपल्या संघासाठी. असिस्ट एसिस, एसिस म्हणजे एक्का. बघूया एक्का ठरतो की नाही उत्कर्ष. पहिला चेंडू, टटवलेला चेंडू जात आहे गॅप मध्ये. 4 धावांसाठी सुंदर चौका डीजे. टटवलेला चेंडू जात आहे धावेत आणि हा सुंदर प्रयत्न. ड्रॉप झालेला आहे बॉल. एक धावतच संतू लोणार लागेल. संतुष्ट. अमित शर्माचा चांगली फिल्डिंग लेग नक्कीच. साइडला. त्यांनी 5 रन वाचविलेले आहेत. 3 रन वाचवले. असिस्ट मॅव्रिक्स व गॅलेक्टिकोस प्लीज आपल्या मंचावर या टॉस साठी. सुयश तामोरे, यश कडीन यांचे लाडके आयकॉन व कॅप्टन संघाचे, तसेच करण शेट्टी सुंदर असे लेग ब्रेक बॉलर. शेनवॉनची याद येते त्यांना बघून. पाठी मारलेला चेंडू पाहूया फिल्डर आणि हा चौकार. चौकार. सुंदर चौका प्रथमेश शेंद्रे यांचा.
खंडा भरा होता शोल्डर, याने हात लावल्यावर वाकरा जायला. धन्यवाद दिनेश गावडे. सुंदर असे फिजिओ आपल्याला लाभले आहेत. आणि रनआउटच्या याच्या डीजे बॉल नवीन फलंदाज तो म्हणजे प्रतीक मोरे. निर्धाव चेंडू. एक इनिंगच्या समाप्तीवर धावसंख्या झाली ती म्हणजे 54, 54. एव्हीएम स्ट्रायकर्स यांना जिंकण्यासाठी 54 रनाची आवश्यकता आहे 30 बॉलात. धन्यवाद यश कटीन. मेवरिक संघ आपला कर्णधार, मेवरिक्स आणि गॅलेक्टिको दोन्ही संघाचे कर्णधार. असेच मेवरिक संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली आहे. तर आपण त्याला विचारूया, पहिला सामना तुम्ही क्वालिफायरचा सामना गमावला आणि आपल्याला एक चान्स होता की पुढे एलिमिनेटर खेळायचा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, फर्स्ट मॅच जरा थोडं खूप मिस्टेक्स झाले. ते मिस्टेक्स परत रेक्टिफाय करून जरा कमबॅक करायचा प्रयत्न आहे. परत सेम समोर चांगली टीम आहे, जरा चांगलं क्रिकेट खेळून अजून एक क्वालिफायर 2 मध्ये क्वालिफाय करायचा चान्स आहे. तुमचा संघ फायनलमध्ये दिसेल का? 100% एफर्ट तर टाकणार. रिझल्ट आता बघू, जसा परफॉर्मन्सवर आहे. धन्यवाद. तुम्हाला मगाशी खूप विचारलं आहे, त्यामुळे आता तुमची रजा घेतो. पुढील पहिला सामना विजयी जिंकून आले आहेत. एकदम वाघाच्या तोंडातून जसा घास खेचून आणावा तसा नाईडॉगच्या संघाकडून हा डाव खेचून आणला आहे तुमच्या संघाने. जेव्हा तुमचे महत्त्वाचे विकेट तुम्ही स्वतः आणि तन्मय गायकर आऊट झाले होते, त्याच्यानंतर तुमच्या संघाने पुरा सामना सावरला आणि तुमचा संघ विजयी ठरला. त्याबद्दल आपण काय सांगाल? हा
खेळच टीम स्पोर्ट आहे. हा खेळच टीम स्पोर्ट आहे. मग सगळ्यांनी आपलं योगदान दिलं आहे चांगलं याने. आणि आम्हाला थोडं असं वाटत होतं मागे कोण नाही, असं सगळ्या बाकीच्यांना वाटत होतं की 2 विकेट नंतर यांच्याकडे कोण नाहीत, पण आम्ही दाखवून दिलं की मागे पण आहेत आमची प्लेयर आणि 100% आम्ही देणारच आहेत. तुम्ही एक अप्रतिम असा झेल घेतला, प्रमुख विकेट त्यांचा होता समोरच्या संघाचा, आणि सर्व सर्व कमिटी सर्व प्रेक्षक वर्गाचं तुम्ही लक्ष वेधून घेतलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधी बोललेलो तसंच की 100% देईन आणि जिंकायचाच प्रयत्न करेन. तुमचा खेळाडू सागर मकवानाबद्दल काय सांगाल? तुम्ही त्यांना प्लेइंग 11मध्ये का नाही सामील करून घेतात? नाही, आमचे लकी आहेत ते बाहेरूनच बाकीचं सगळं हे करून बघतात. मग धन्यवाद, तुम्हाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा धुरा सोपवतोय मित वरती. मित कुठे गेलाय? मित चिखाले आहे का? मित चिखाले कॉमेंट्रीमध्ये पुन्हा या. मित चिखाले पुन्हा कॉमेंट्रीमध्ये या. दिवीत आहे का? दिवीत पण गेला, मित पण गेला बोलताय. साईशला काय बोलतात? 2000 रुपये साईश कुठे ते जमा कर पहिले. तुमच्या 2000 रुपयामुळे आम्हाला खूप ऐकून घ्यावं लागतं आहे. तुम्ही 2000 रुपये जमा करा. कमिटीवरती नाही, माझ्यावरती होतं ते कर्ज. पुन्हा एकदा परत चांगल्या अशी कॉमेंट्री केल्याबद्दल यश कठीण आणि मित सोलंके, मित चिखाले यांचं आभार. पुन्हा परत येतील ते कदाचित. पुढचा सामना आहे यश यांचा, त्यामुळे त्यांनी रजा घेतली आपली. पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील ते. SS वाला वाटतं की सागर धवन त्यांच्यासाठी लक्की आहे, म्हणून त्यांनी त्याला खाली घेतलं आहे बोलवून छत्री घेऊन. अरे अक्षय पण गेला. अक्षयला खेचून घेतलं असणार, अक्षय कमिटीचा मेंबर आहे ना. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते दर्शन यांच्याकडून. कॉमेंटमध्ये पुन्हा एकदा आगमन झालं आहे हर्षल दळवी यांचं. त्यांच्याकडे धुरा सोपावतोय मी. सुरू असलेला सामना असिस्ट SS वर्सेस AVM स्ट्रायकर्स. पहिल्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. धावा मात्र आले आहे फक्त 1. पाहूया तिसरा चेंडू. स्ट्राईक वरती आहे, तो म्हणजे दिग्विजय. कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का, परंतु झेल सोडलेला आहे आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत AVM संघाने. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. चेंडू होत आहेत 3. उत्कृष्ट असा संघ आहे. खालपासून लढत देत पूर्णपणे आपल्याला 100% देऊन हा संघ इथपर्यंत पोचवला आहे. AVM संघाच्या व्यवस्थापकांची खूप मेहनत आहे त्याच्या मागे. सोन्या असू दे, प्रदीप असू दे, सर्वांनी मेहनत घेतली आपल्या संघाच्या मागे, संघ घडवण्यामागे. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. गोलंदाजीसाठी प्रथमेश येंद्रे. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते म्हणजे AVM संघाला. धावसंख्या जाऊन पोचते ती 5 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक. चांगलासा सामना चालू आहे. दर्शन देवऱ्यांना आपण बघितलं होतं सीझन 1मध्ये, सीझन 2मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आज गोलंदाजी करताना
पाहायला मिळालं आहे. शेवटचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त एक धाव मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 6 धावा. चांगली सुरुवात आपल्याला असिस्ट एस एस या संघाकडून पाहायला मिळते. 11 रन दिलेत पहिल्या ओव्हरमध्ये. 6 रन दिले. सॉरी मी माझं अपडेट नाही झालं होतं. जुन्या मॅचचं चालू होतं, आता अपडेट केलं आहे. 6 रन दिले. 24मध्ये 48 रन पाहिजे आहेत. 12चा रिक्वायर्ड रन रेट आहे. दर्शन देवरे आणि दिग्विजय वाघमाले आहेत. दुसरी ओव्हर कोण घेऊन येते बघायचं आहे. उत्कर्ष येतो आहे. मगाशी सांगितलं होतं प्रथमेश इंद्रे यांनी बॉलर म्हणून त्यांना मी आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं आहे, पण त्याचा सामना होईल दिग्विजय वाघमाले. उत्कृष्टाची फलंदाजी त्यांनी दाखवली आपल्या पूर्ण या टुर्नामेंटमध्ये. असा खेळाडू दिग्विजय वाघमाले स्ट्राईकवर आहेत. पाहूया काय करतात. साईज तुझ्यामुळे आम्हाला हवा लागत नाही. पाहूया जोरदार अपील केलेली आहे आणि पंचांचा इशारा आउट. पंचांनी आउट आहे आणि फलंदाज परततोय. पाहूया. एज घेतली होती दिग्विजयच्या बॅटीची आणि बॉल गेलाय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि कॅच आउट होतोय दिग्विजय. महत्त्वाचा विकेट होता हा संघासाठी. आता येतो सचिन पवार, उत्कृष्ट असा फलंदाज ज्याने दुसरं पर्व गाजवलं होतं असा खेळाडू. ऑलराऊंड संघाला चांगल्या स्थानावर त्याने पोचवलं होतं असा खेळाडू सचिन पवार. यावेळी AVM संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहे. त्याची बॅट चालली तर भल्या भल्या बॉलर्सला त्यांनी नमवलं होतं. आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये गडी परतवलाय उत्कर्षने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज झुकावलेला आहे आणि चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उत्कर्ष सावंत याच्याकडून. प्रथमेश शिंदे यांच्याबद्दल सांगू इच्छितो की त्यांची कर्णधारपद असं असतं की मॅच जेव्हा त्यांची खाली असते, टीम त्यांची सर्वात खाली असते, संघर्ष करत असते, तिकडनं ते आपल्या संघाला वरती नेण्याची त्यांच्या किमया आहे त्यांच्याकडे. पण AVM संघही तसाच आहे. उत्कर्षांनी फलंदाजी करताना 11 बॉलमध्ये 19 रन घेतले होते. एक चौकार आणि एक षटकार होता त्यांच्या फलंदाजीत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी उत्कर्षाकडून भेटते बघायला. स्कोर थांबलाय, स्कोरबोर्ड मंदावला आहे. चांगल्या फटक्याची गरज आहे AVM संघाला. पाहूया सचिनच्या बॅटमधून तो येतोय का आणि कव्हर्सच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहे आणि बॉल अडवून आता फक्त 2 धावा भेटल्यात त्या फलंदाजी संघाला. या षटकाचा शेवटचा हा चेंडू. पाहूया एक मोठा फटका पाहायला मिळतोय का आपल्याला. जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा घेतली आहे, झेल होत नाहीये. 1 धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजी संघाने. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला. 4च रन दिले आपल्या ओव्हरमध्ये.
बॅकफुटला जाताना संघ धाव दिसतोय. संख्या झाली आहे ती 10 धावा, 1 गडी बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. यानंतर राकेशचा सामना आहे का? राकेश चालला आतमध्ये तो. पाहूया एस एस संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. राज येईल कदाचित. पारकर येतोय, आकाश पारकर, उत्कृष्ट असा गोलंदाज. चौकार आणि षटकाराची गरज आहे एव्हीएम या संघाला. पाहूया दर्शन देवरे आणि सचिन पवार काय कमाल करतायत आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देत आहेत का. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आकाश पारकर. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया धावबाद होतोय का आणि पंचांचा इशारा. धावचित्त झालेला खेळाडू सचिन पवार धावचित झालाय. नवीन फलंदाज क्रीजवरती येताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे राहुल रजानी. कुठेतरी थोडीशी बॅटिंग लाईनअप ढासळताना दिसते आपल्याला एव्हीएम या संघाची, परंतु क्रीजवर असलेले दोन्ही खेळाडू दोन्ही फलंदाज क्षमता ठेवतात हा रनचेस कंप्लीट करण्याचा. अजूनही क्रीजवरती दर्शन देवरे उपस्थित आहे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. या सामन्यामधील विजयी संघ इस्टेट वायपर्स बरोबर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. जसजसा चेंडू निर्धाव येतोय तस तसं इकडे रिक्वायर रन रेट वाढत चाललेला आहे. 16.5 चा रिक्वायर रन रेट आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला आकाश पारकर याच्या मार्फत. आपल्या षटकाचे 3 चेंडू टाकलेले आहेत पण तिन्ही चेंडूमध्ये एकही रन त्यांनी दिलेला नाहीये. पाहूया पुढील 3 चेंडू त्यांचे कसे असतील. चांगला असा फटका गॅपमध्ये जाताना दिसतोय आणि 4 धावांसाठी ज्या फटक्याची गरज होती एव्हीएम संघाला तो फटका येतोय राहुल याच्या बॅटमधून. गुणसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते. चौदा धावा, 2 गडी बाद. चांगला बॉल लिव्ह केला आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे एव्हीएम या संघाला. धावसंख्या होते ती 15 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. पाहूया एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का राहुल याच्या बॅटमधून. एक मोठा फटका. पाहूया षटकार होतोय का आणि पंचांचा इशारा षटकार. खरोखरच ज्या फटक्याची गरज होती एव्हीएम या संघाला तो फटका येतोय राहुल रजनी याच्या बॅटमधून. एकाहाती खेळण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये. राहुल रजनी यांच्यामध्ये उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. या फटक्याने राहुलने दाखवून दिले की अजूनही मॅच संपलेली नाहीये. धावसंख्या होते 21 धावा.
2 गडी बाद. या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय आकाश. रोहित भरगुडे दिसतोय धावताना. 29 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. 13 चेंडू मध्ये 33 धावांची गरज एव्हीएम या संघाला. प्रतिस्पर्धी संघावरती धाक असतो या खेळाडूचा. असा खेळाडू पुन्हा एकदा चांगला फटका. 6 रन. लांबच लांब जातोय बॉल राहुल रजनी यांच्या बॅट मधून. बोलत होतो जसं की राहुल रजनी एकाकी झुंज देण्यात माहीर आहेत. आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील असा हा खेळाडू. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आपल्याला राहुल रजनी याच्या बॅट मधून. सोन्या खुश दिसतोय. अजूनही 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज एव्हीएम या संघाला. हा स्कोर चेसेबल आहे. पाहूया असिस्ट एसएस हा संघ चालतं. बॅटिंग पॉवर प्ले. उत्कर्ष राखतोय. याआधी आपण बघितलं असेल की पॉवर प्लेची गोलंदाजी प्रथमेश स्वतः घेत असं होते, पण यावेळी त्यांनी उत्कर्षांना दिली आहे. धावांचा डोंगर रोखण्यात माहीर असलेला गोलंदाज उत्कर्ष, त्याचप्रकारे समोरही असलेला खेळाडू दर्शन देवरे यांनी मागचा सीझन पूर्ण गाजवलं आहे. असा खेळाडू बॅटिंग करताना पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजीसाठी येतो तो म्हणजे उत्कर्ष. फलंदाजीसाठी सज्ज दर्शन देवरे. मागच्या षटकामध्ये फक्त 4 रन दिले होते उत्कर्ष यांनी. या षटकामध्ये काय करतात बघूया. गिल दर्शन त्यांचा चांगला समाचार घेतात ते पाहायचं आपल्याला. साई झोपल्यावर आम्हाला हवा लागू लागली आहे. चांगलासा फटका. बॉल जातोय सीमा रेषे बाहेर 6 रनांसाठी. मॅच मध्ये येते टीम. लकी खुश दिसतोय ते. दर्शन देवरे बोलत होतो की त्याचा फॉर्म दिसत नव्हता, पण बघाशी जे स्मितेश बोलला होता की त्याला आम्ही सांगितलंय की तू टिकून खेळ, तसंच त्याने टिकून खेळला आणि आता हा आपल्याला त्याचा रिझल्ट बस दिसतोय. षटकारात रूपांतर केलं त्यांनी. अजूनही 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे एव्हीएम या संघाला. जर ही जोडी टिकली तर मागच्या सीझन मध्ये आपण बघितलंय ही जोडी काय करू शकते. आणि जेल टिपलाय. दर्शन देवरे परत आहेत माघारी. सागर वसावेने कॅच पकडली आहे. उत्कृष्ट असा झेल होता हा. अमित शर्मा जात आहेत. उत्कृष्ट असा फलंदाज अमित शर्मा आहेत. यांनाही माहिती आहे की संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा बाहेर कसं काढायचं. पण समोर आहेत उत्कर्ष. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. मला तरी वाटतं की आता ही ओव्हर 1-1, 2-2 काढून घालवतील आणि पुढच्या ओव्हरला मारण्याचा प्रयत्न करतील. आणि कारण की पुढची गोलंदाजी
नवीन बॉलर घेऊन येईल. या षटकाचे 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 34 धावा, 3 गडी बाद. राहुल रजानी आहेत उत्कृष्ट असे फलंदाज. चांगलासा Set- फटका होता आणि महत्वाची अशी कॅच ड्रॉप केली आहे. दोन कॅचा ड्रॉप केल्या आहेत. कोण आहे तो? कोण आहे तो? अमित चावरे. चांगलाचा फटका अमित यांच्या बॅट मधून आणि बॉल गेला सीमा रेषेबाहेर 6 रनांसाठी. गुणफलकात 6 रनांची वाढ होताना पाहायला मिळते. सोन्या खुश दिसतोय. अमित शर्मा सोन्या खुश आहे. 2 षटकार आले आहेत या उत्कर्षच्या षटकामध्ये. महत्वपूर्ण षटकार आहे ते. धावसंख्या पोहोचली आहे ती 41 धावा, 3 गडी बाद. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. मॅच कुठेही फिरू शकते हे दाखवून दिलं आहे एव्हीएम संघाने. कव्हर अमित शर्मा आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 6 बॉलमध्ये 12 रनाची आवश्यकता. अजूनही राहुल राजानी क्रीजवर आहेत. मॅच कुठेही फिरू शकते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पाहूया एसएससी या संघासाठी शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. राज कदम येईल कदाचित. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज एव्हीएम या संघाला. पण एस एस संघ प्रयत्न करेल की राहुल रजानीला नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा. या ही मॅच नंतर आपण त्यांच्या महत्वाच्या खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेऊ. नक्कीच. राज येतोय. राज कदमच असणार आहे. महत्वाचा बॉलर आहे तो त्यांच्या संघाचा. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. शेवटचं आणि तसंच निर्णायक षटक. राज पाहूया रोखतात का. पारडं दोन्ही साईडला समान झुकलेलं आहे. फुल टच चेंडू आणि क्षेत्ररक्षक फिल्डर खाली आणि बॉल घेतलेला आहे. इंद्रे वाटतोय. झेल बाद होतोय खेळाडू. प्रथमेश इंद्रे वाटतोय तो कॅच. हा प्रथमेश इंद्रेच आहे. झेल टिपलेला आहे तो म्हणजे प्रथमेश शेंद्रे या खेळाडूने. आऊट दिलेला आहे पंचांनी. खेळाडू आऊट होतोय तो म्हणजे अमित शर्मा. प्रथमेश शेंद्रे प्रथमेश इंद्रेच आहे तो. यांनी आज झेल टिपला होता.
अजूनही 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज AVM या संघाला. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय राहुल रजनी आणि आता फलंदाजीसाठी येतोय नवीन फलंदाज साहिल सत्यराम. पुन्हा एकदा प्रयत्न आहे SS संघाचा की राहुल रजानी यांना नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा. हेच करायचं होतं. एक धाव घेऊन राहुल रजनी याला स्ट्राईक वरती आणलंय ते म्हणजे साहिल याने. मला आठवत आहे SS आणि नाईट हॉक्सचा मागच्या वर्षीचा सामना जेव्हा गौरांग यांनी 5 बॉलमध्ये 6 षटकार मारले होते. राज यांना 5 बॉलला 5 मारले होते. इथे आर्ग्युमेंट करण्यापेक्षा गौरांगला विचारा किती मारलेले. गौरांग तूच सांग येऊन किती षटकार मारले होते. 5 मारले होते. 5. माझे स्टँड्स बरोबर असतात. फिजिओ प्लस अनालिस्ट. आम्हाला नो असिस्ट आहे. NBA पण आज गेम बंद झाले आहेत. रब्बी पण येत नाहीयेत. एक संघ आम्हाला थोडीशी कमतरता वाटते जे NBA चा विषय आला त्याच्यामुळे. स्पोर्ट्स कोड संघाला आम्ही मिस करतोय. स्पोर्ट्स कोड NBA एकच तो. रब्बी आणि NBA एकत्र झाल्यामुळे त्याला तो नाव. शॉट मारला आणि आज आणि षटकार! बॉल गेलाय सीमारेषे बाहेर. 6 रनांसाठी मॅचचं पारड पलटताना पाहायला मिळते आपल्याला राहुल रजनी. या इनिंगचा दुसरा षटकार. 3 बॉलमध्ये 5 रनांची आवश्यकता. सामना परतताना पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू 5 धावांची गरज. पाहूया पंत निर्णय कोणीही त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. फक्त कर्णधार त्यांच्यावर बोलायला जाऊ शकतात. बाकी कोणताही खेळाडू त्यांच्यापर्यंत पोहोचू नये कारण की आता नॉकआउटचे सामने चालू आहेत. नोचा इशारा पंचांचा. नो बॉल आणि फ्री हिट. फक्त पंचांबरोबर कर्णधार बोलायला जाईल. प्रथमेश इंद्रे आपण बोलू शकता. पंचांवर कोणताही प्रकारचा दबाव तुम्ही टाकू नये. कर्णधार इंद्रे फक्त बोलतील. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. बाकी कोणालाही बाकी SS संघाला विनंती आहे फक्त इंद्रे बोलेल त्यांच्याबरोबर. बाकी संघाने लांब जायचं आहे. नम्र विनंती आपल्या संघाला. हे वाटलंच होतं असं काहीतरी होईल.
आता पाहूया सामन्याचं रूप कुठेपर्यंत. कमिटीने जेवून घ्यावं का तर सांगा तसं आम्हाला. हॅलो. सामना सुरू करायचा आहे. असिस्ट एस एस संघाला विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. चांगला अपील होता. पंचांनी निर्णय देऊन लवकर लवकर मॅच चालू करायची. मग मॅच मॅच पुन्हा सुरुवात करा पटापट. पंचांनी अंपायरचं डिसिजन शेवटचं डिसिजन असतं. पाहूया आता अंपायर आपल्याला येऊन काय सांगतात इथे. पंचांना आपण पंच बाहेर येण्यास आपल्या सक्त मनाई आहे. आतमध्ये आतमध्ये आपण डिसिजन द्यायचं आहे. पंचावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही ठेवायचा. फक्त कर्णधार पंचांसोबत बोलेल. आम्ही दोनदा खाऊन घेतो. तुमचं झालं की सांगा. आपल्याला वेळेचं बंधन आहे. डिसिजन फायनल करून आपण डिसिजन द्यावं.
पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही टाकायचा आहे. मॅचला वेळ घालू नका. क्रुशियल मुवमेंट आहे हा. हा? कोणत्याच संघाने याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे. पंचांचा निर्णय कळवा. नो बॉल. शेवटचा निर्णय असेल आणि फ्री हिट. मॅच सुरुवात चालू करायची आहे. 4 बॉलला 4 रन हवे आहेत. सीमारेषेपासून लांब जायचं आहे बाकी खेळाडूंनी आणि सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याला बाकीचे सामनेही पार पाडायचे आहेत. सामना चालू करा पंच. पंच आपण सामना चालू करायचा आहे. लाईनच्या बाहेर काही होऊन दे तुम्ही पंच सामना चालू करा. चार बॉल 4 रनांची आवश्यकता. सामना चालू करा. प्रतीक आपण त्यांना सांगावं सामना चालू करायला. राज घेऊन आपला डेड बॉल. सामना सुरू करा. चांगलासा फटका आणि बॉल गेला आहे सीमा रेषे बाहेर. किती रनासाठी? षटकार आणि सामना खिशात घातलाय. सोन्या नाचतोय. कांताराची स्टाईल मारतोय सोन्या. फोटो काढतायत. फोटो सेशन चालू आहे. सोन्या खुश दिसतोय. मी जसं बोललो होतो की राहुल रजनी आपल्या खांद्यावर पूर्ण संघाची धुरा घेऊन एकाकी लढत देऊन आपला संघ विजयी करू शकतात. ते त्यांनी करून दाखवले. आता
चांगली अशी खेळले आहेत राहुल राजानी. आपल्या संघ मालकाच्या विश्वासावर पूर्णपणे खरे उतरले आहेत. चांगली अशी खेळ पाहायला मिळाला आपल्याला. पंच थोडा वेळ थांबा. आतमध्ये जाऊन दे पण थोडा वेळ थांबवा. जेव्हा इकडे सिग्नल भेटत नाही तेव्हा तुम्ही चालू करू नका. मी चिकाल यांचं पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये स्वागत. थोडा वेळ बोला, आम्हाला जेवून घेऊन दे. बॉल आणि झेल डीजे झेलची बाद. डीजे केतवा बोला यो कॉमेंटेटर स्कोरर. आणि अरे चौका. खूप मदत केली आहे तुम्ही अंपायर जे पण आहेत ते सर्व. धन्यवाद त्यांचं HCL कमिटी यांच्याकडून. सुंदर टटवलेला चेंडू हवेत आणि या झेलची बाद. डीजे पाहूया पहिला चेंडू राहुल यांचा. टटवलेला चेंडू आणि जात आहे लॉंग ऑनच्या वरून. उत्कृष्ट फिल्डिंग. 2 धावा इथे चोरलेल्या आहेत. गेले मी तू घाबरा वाटते होता ना. सुंदर चेंडू, सुंदर राहुल यांचा सुंदर चेंडू. अपील केलेले आहे